चला फ्रेंड्स, तर आता आम्ही ना इथं पसारा सर्व पुण्यामध्ये आणून टाकलेला आहे, बघू शकता। आणि फायनली फ्रेंड्स, आम्ही पुण्यामध्ये पोहोचलेलो आहोत। आज तुम्हाला पुण्यातला फ्लॅट पाहायला मिळणार आहे। खूप छान असा फ्लॅट घेतलेला आहे आणि सामान घेऊन आम्ही पोहोचलेलो आहोत फायनली। तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्कीच करा। तर चला सुरू करूया। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे। कसे आहे तुम्ही? होस्ट तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे। तर ही आहे आपल्या स्वराजची स्कूल, जे की तुम्हाला माहिती आहे, बघू शकता। तर मी आली होती स्कूलमध्ये सगळ्यात अगोदर, कारण स्वराजचा जन्मदाखला म्हणजे TC वगैरे मला काढायची होती, त्याच्यासाठी आली होती। कारण एक काम करणं चालू आहे, त्याच्यामुळं त्याच्या शाळेतून फोन आला होता की बाबा म्हणजे स्वराज तसं म्हटलं तर ॲडमिशन घेतलेली आहे, फी पण भरली होती, परंतु मी जे इकडे तिकडे जाणं येणं करत होती प्रमोशनसाठी, त्याच्यानंतर हे घरातले वादविवाद, त्याच्यामुळे काय झालं होतं की स्वराज रेग्युलर शाळेत आलेलाच नव्हता। तरी पण तो घरच्या घरीच कार्टून येते पोपो भरपूर हुशार झालेला आहे आणि तिकडं पुण्यात त्याची ॲडमिशन घ्यायची आहे, तर त्याच्यासाठी मला जन्मदाखला लागणार होता। तर म्हणून मी आता अर्ज वगैरे दिलेला आहे शाळेत आणि उद्या किंवा परवा मला त्याचा जन्मदाखला मिळणार आहे। स्वराजचा तर मिळालेला आहे, स्वराजसाठी पण मी अर्ज टाकलेला आहे, तिचा पण मिळाला पाहिजे। आणि आता जात आहे लग्नाची नोंदणीची फाईल जे तयार आहे ते टाकायला हॉस्पिटलमध्ये। ऊन बघू शकता किती आहे, असं वाटते विनाकारण गाडी विकली, गाडी पाहिजे होती, काही दिवस तरी पाहिजे होती। तर चला आता आम्ही जातो, पटापट कामं करून येतो, घरी आई स्वयंपाक करत आहे। हॅलो फ्रेंड्स, राजचा ड्रेस कसा आहे नक्की सांगा। थोडासा लहान मुलीसारखा दिसत असणार आहे, पण जाऊ द्या, मी माझ्या चॉईससाठी घालते, माझ्या आवडीसाठी घालते, मला घालावं वाटलं म्हणून मी घालते, बरोबर। आणि मी माझ्या आवडीसाठी सजत असते, बरोबर। तर आता व्हिडिओची सुरुवात झालेली आहे, मेकअप वगैरे करायला लागते थोडा थोडा। तर मेकअप वगैरे केलेला आहे, आता लिपस्टिक लावायची बाकी आहे। तर कसं आहे, आपण ज्या बाकीच्या लिपस्टिक वापरतो त्याच्यात केमिकल असते, म्हणजे विष असते ना, त्याच्यामुळे आपले होठ खराब होतात। त्याच्यामुळे लिपस्टिक लावताना विचार करून लावत जा। मी अशी एक लिपस्टिक लावत असते ना, ती विषमुक्त आहे आणि केमिकल फ्री आहे आणि 12 तास माझ्या ओठांना हायड्रेट ठेवते। तर तुम्हाला पण जाणून घ्यायचं असेल ना, ती अशी लिपस्टिक आहे कोणती। अर्थ मॉइश्चर मॅट लॉंग स्टे लिपस्टिक कॉर्नेशन न्यूड सुरक्षित आणि विषमुक्त असल्यामुळे माझ्या ओठांना इजा पोहोचत नाही, भेगा पडत नाही आणि इझिली कोणी सुद्धा यूज करू शकते, कारण सेफ आहे। मार्चच्या या लिपस्टिक मध्ये भरपूर कलर अवेलेबल आहे, परंतु माझा आवडता शेड आहे कॉर्नेशन न्यूड। हा ना माझ्या ओठांवर 12 तास टिकून राहतो, त्यासोबतच माझे ओठ 12 तास हायड्रेट राहतात आणि माझ्या ओठांना इजा पोहोचत नाही। त्या व्यतिरिक्त ही जर लिपस्टिक लावताना समजा तुमच्या गालावर व्यतिरिक्त इतर कुठेही लागली ना, तर अजिबात याचा डाग धब्बा लागत। जेव्हा तुम्ही हे लावताना एका स्ट्रोक मध्ये लावल्या जाते आणि त्यासोबतच स्मॉच प्रूफ असल्याने कुठल्याही प्रकारचा डाग धब्बा सोडत नाही। मॉइश्चरायझेशन साठी ॲव्होकॅडो तेल आणि व्हिटॅमिन ई सह समृद्ध आहे, तुमच्या ओठांना 12 तास हायड्रेट ठेवते, ते अजिबात कोरडे पडत नाही, टॉक्सिन फ्री आहे, मेड सेफ आहे आणि प्रत्येक जण इझिली यूज करू शकते। तर मी तर बिंदासपणे लिपस्टिक लावत असते, 12 तास माझे होठ हायड्रेट राहतात आणि कोणत्याही प्रकारची इजा माझ्या ओठांना पोहोचत नाही। जर तुम्हाला ममाअर्थचे प्रोडक्ट घ्यायचे असेल आणि एक्स्ट्रा 20% डिस्काउंट पाहिजे असेल तर माझा कुपन कोड यूज करा, SS2025 ऍप्लिकेबल आहे, जो ममाअर्थच्या ऍप आणि वेबसाईटवर लागू होणार आहे। त्यासोबतच ममाअर्थचे सर्व प्रोडक्ट हे प्लॅस्टिक पॉझिटिव्ह आहे, जेवढं प्लॅस्टिक ते यूज करताना त्याच्यापेक्षा जास्त ते रिसायकल बिन करत असतं। ममाअर्थचे सर्व प्रोडक्ट वापरा आणि ते तुम्हाला कसं वाटलं ना, त्याविषयी तुमचं मत तुम्ही नोंदवा। तुम्ही जे काही मत तुमचं नोंदवताना त्याचा ममाअर्थ विचार करते आणि त्याच्या प्रोडक्ट मध्ये सुधारणा करते, म्हणूनच त्यांनी ओनियन शॅम्पू मध्ये सुधारणा केलेली आहे आणि अजून काहीतरी खास ते आपल्यासाठी घेऊन येणार आहे। ममाअर्थचे सर्व प्रोडक्ट अमेझॉन, फ्लिपकार्ट, नायका आणि पर्पल वर तर मिळतातच, त्यासोबतच जवळच्या स्टोअरवर सुद्धा अवेलेबल आहे। जेव्हा कधी तुम्ही जाल आणि तुम्हाला हे प्रोडक्ट दिसणार तर मला सांगायला मात्र विसरू नका। तर हे प्रोडक्ट घेण्यासाठी खाली कमेंट बॉक्स मध्ये मी लिंक दिलेली आहे, जाऊन खरेदी करू शकता। आणि हो, आता बिंदासपणे ही लिपस्टिक लावा आणि स्वतःची होठ हायड्रेट ठेवा। बाय बाय। तर तुम्हाला माहिती आहे आमची पुण्याचं शिफ्टिंगचं चालू होतं, त्याच्यामुळं सगळ्यात अगोदर मी स्वराजची तर TC आणलेलीच आहे, परंतु स्वराजची सुद्धा TC काढायला गेली होती आणि ऊन म्हणते मी माझी जी गाडी आहे ती मी ज्या व्यक्तीकडून घेतलेली होती त्या व्यक्तीला परत दिलेली आहे, कारण तेवढेच पैसे माझ्या शिफ्टिंगच्या कामात पडत होते म्हणून। तर फायनली आता स्वराजची TC वगैरे घेऊन आलेली आहे मी आणि या रूमचा माझा महिना जो आहे तो भरलेला होता आणि मला पुण्यासाठी निघायचं होतं। जेवढे काही प्रमोशनचे व्हिडिओ होते ते मला शूट करून निघायचं होतं। तर इथं मी आता स्वराजची TC वगैरे घेऊन आलेली होती आणि आईने मस्तपैकी स्वयंपाक वगैरे करून ठेवलेला होता। तर सगळ्यात अगोदर म्हटलं जेवण वगैरे करून घेते आणि या टेन्शनमुळे, दगदगमुळे आणि अति फिरण्यामुळे ना माझ्या स्किनवर तर असर झालेला आहे, परंतु माझी तब्येतसुद्धा खूप वीक झालेली आहे, तुम्ही बघू शकता। कारण गेल्या 4 महिन्यापासून माझ्यासोबत जे काही घडत आहे ना
ते खूप म्हणजे खूप त्याच्यावर माझ्या मनावर असर झालेला आहे. कारण मला दुःख देणारे दुसरे कोणतेच नव्हते, तर माझे रक्ताचे नाते होते, ज्यांच्यासाठी मी जगली. जे नाही ते केलं आणि त्या लोकांनी आज मला त्रास दिला. त्याच्यामुळे माझ्या मनावर जो आघात झालेला आहे तो कधीच बरा होऊ शकत नाही. तर नंतर मी जेवण वगैरे केलं आणि तुम्ही बघू शकता याचं मला प्रमोशन व्हिडिओ करायचे होते. तर मला हा नेव्ही ब्लू कलरचा डेनिम ड्रेस आलेला होता, त्याचा होता व्हिडिओ करायचाच होता. प्लस या बटरफ्लायचा पण करायचा होता. खूप छान 107 रुपयाचे बटरफ्लाय आले होते आणि त्यासोबत हा ड्रेस पण आलेला होता. बघू शकता. आता कोणी म्हणणार चांगलं दिसते, कोणी म्हणणार चांगलं दिसत नाही, परंतु कुछ तो लोग हे लोगों का काम है काही ना. मी माझं ॲडचं काम करते. बाकी ज्यांना जे बोलायचं आहे ते बिंदास बोलू शकतात. आणि मला आता पुण्याला निघायचं आहे. पुण्याला खूप छान असा फ्लॅट घेतलेला आहे, जे की तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि हो, फ्लॅट हा मी स्वतःचा घेतलेला नाही आहे, रेंटचा घेतलेला आहे, ओळखीचा आहे. आणि तिकडेच माझ्या मावशी त्यांचे मुलं वगैरे राहतात. परंतु तिथला ॲड्रेस मी कोणालाही देऊ शकत नाही, त्याच्यासाठी खरंच माफी मागते. कारण सोशल मीडियावर मैत्री करून माझा विश्वासघात करून माझा उपयोग घेऊन लोकांनी चॅनल ग्रो केले आणि नंतर माझ्यावरच केसेस दाखल केल्या. मला नको त्या अडचणीत आणलेलं आहे. त्याच्यामुळं मला आता कोणासोबतच मैत्री पण करायची नाही आणि दुश्मनी पण करायची नाही. बाकी मला पुण्यात आल्यावर ज्या लोकांना भेटायचं आहे त्यांना मी नक्कीच भेटणार आहे. आणि माझं जे कर्तव्य आहे किंवा मला जसं जगायचं आहे ते जगणं मी चालूच ठेवणार आहे. परंतु पुण्यात गेल्यावर मी शांतता बसणार नाही, मी काही ना काही बिझनेस. तर आता ही संध्याकाळ झाली होती, तर कुकर लावलेला आहे आणि काहीतरी मी स्वयंपाक करत होती. स्वरा माझ्यासोबत बोलत होती. तर आता तुम्हाला असं वाटणार की एकदम असा निर्णय का घेतला. आणि 2-3 महिन्यापासून तुम्हाला माहिती आहे माझी चक्कर चालूच होते आणि एकदम शिफ्टिंग करणे किंवा हे करणं शक्य नसते. त्याच्यासाठी मला आधीपासून प्लॅनिंग करावं लागलं आणि त्यानंतरच मी पुणे येथे पोहोचतो. चला फ्रेंड्स, तर आता आम्ही ना इथं पसारा सर्व पुण्यामध्ये आणून टाकलेलं आहे, बघू शकता. आणि आणून टाकल्यानंतर आता पार्सल बोलावलं, जेवण वगैरे केलेलं आहे आणि काही सामान लावलेलं नाही आहे, बघू शकता. सर्व तसंच्या तसंच पडलेलं आहे. हे आमचा कूलर इथंच ठेव ना बेटा, इथंच चालू आहे ना, ठेवायचं. आणि अक्षरशः भरपूर मुलांना झोपा येते, झोप येते ना बरं. रात्रभर लय मुलांचे हाल झाले, टेम्पोमध्ये लय हाल झाले, म्हणजे सर्वांचेच हाल झाले. कारण शिफ्टिंगमध्ये हाल भरपूर होतात. आई बिचारी स्वराजला घेऊन रात्रभर समोर होती, स्वराला घेऊन मी मागं होती. आता एवढ्या झोपा येत आहे. आणि विशेष म्हणजे या रूमचं तिकडं किचनचं कामही चालू आहे फ्लॅटमधलं, त्याच्यामुळं हो बेटा 2 मिनटं. तर त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता. आम्ही फक्त आता हे सामान असंच ठेवून दिलेलं आहे, काही कोणताही पसारा लावलेला नाही आहे. आता मी करतो आराम आणि नंतर शांततेनं पसारा लावणार आहे. ओके, तर लवकरच भेटू. आता प्रमोशनचा व्हिडिओ असल्यामुळे अर्जंटमध्ये मला हा ब्लॉग टाकावा लागला. ओके, तर चला खिडकी लावून ब्लॉगचा व्हिडिओ नंतर येणार.